तिकडे चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसेल। गेल्या काही दिवसांपासून बाळू धानोरकर लोकसभा लढणार अशी चर्चा सुरू होती। त्यांनी तशी तयारीही केली होती, मात्र भाजप सेना युतीमुळे धानोरकर लोकसभेसाठी आता काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवरती आहेत। धानोरकर यांचा संभाव्य काँग्रेस प्रवेश म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचा साइड इफेक्ट असल्याचीही चर्चा सुरू आहे। काँग्रेसमध्ये अजूनपर्यंत माझा प्रवेश वगैरे झालेला नाही। सर्वात आधी मी जिल्ह्यातले सर्व माझे पदाधिकारी आहेत त्यांना बोलावणार, त्यांचे मन जाणून घेईल। कारण मागील 5 वर्षामध्ये राज्यात आणि देशात ज्या पद्धतीने भाजपानं वागणूक श्रेणीला दिली, जे आदरणीय उद्धवजींना अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि लोकांच्या जनभावना जर असेल आणि लोकांची मानसिकता असेल तर नक्की विचार करू की काय करायचं काय नाही। त्यांचं मन जाणून घेईल। कारण मागील 5 वर्षामध्ये आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता आपल्यासोबत आहेत। महेश, धानोरकर हे चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय। शिवसेनेकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत का? रेश्मा, अद्यापही तसं चित्र दिसत नाहीये। मात्र आपण जर बघितलं तर गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून बाळू धानोरकर यांनी लोकसभेसाठी पूर्ण तयारी केली होती। विशेषतः त्यांच्या वरोरा या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातले जे लोकसभेचे मतदारसंघ सगळ्या ठिकाणी त्यांनी मेळावे असतील किंवा सभा असतील, आंदोलन वगैरे करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यातूनच त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे संकेत त्यावेळी दिले होते आणि विशेषतः युती झाली नाही तर शिवसेनेकडून लोकसभा लढवायची अशी त्यांची तयारी होती। आता मात्र युती झाल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि त्यातून आता एक वेगळी अशी चर्चा ऐकायला मिळते की गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगेंची यांची भेट झालेली आहे। बाळू धानोरकर यांनी या संदर्भात स्पष्टपणे बोलण्याचं टाळलेलं, असं कोणाशी भेट झालेलं नाही। मात्र लोकसभा लढायची माझी इच्छा आहे किंवा 5 वर्षात मी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे, त्यामुळे लोकसभेसाठी मी अजूनही प्रयत्नरत आहे असं त्यांचं मत होतं। मात्र पक्षातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कानावर सुद्धा ही बाब घालणार आहे असं ते म्हणाले। त्यामुळे येणाऱ्या काळात नक्की चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणासह विशेषतः लोकसभा मतदारसंघात मोठी उलटापालट घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। बाळू धानोरकर यांच्यासोबतच त्यांचे जे सहकारी जुने आहेत किशोर जोरगेवार हे सुद्धा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत काँग्रेसकडून। उपजिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे, त्यामुळे या दोघांचाही काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। येणाऱ्या 1-2 दिवसात नेमकं काय घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।